राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथे उज्ज्वला नदीची पाणी पातळी वाढल्याने तांबाडगेवाडीचा संपर्क काही काळ पूर्णपणे तुटला होता. पुलावर अडकलेल्या झाडांच्या ओंडक्यांमुळे पाण्याचा निचरा थांबल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थ रामचंद्र राऊळ यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने अडथळे दूर करत गावाचा संपर्क पुन्हा पूर्ववत केला. गेली आठवडाभर भरपूर मुसळधार पाऊस असल्यामुळे या ठिकाणी भरपूर पाणी आलं होतं आणि लाकडं बिकडं इथे तोडलेली होती ती सगळी वाहून इथे ह्या पुलावर अडली गेली होती. इथे सकल भाग असल्यामुळे पुलाचा ती अडली गेली होती, त्यामुळे या पुलावरसून पाणी वरसून जात होतं. पण मी माझे शाखा प्रमुख सुमन राऊळ किंवा अशोक सर्वेकर यांनी मला या घटनेची बातमी देता क्षणी मी या ठिकाणी काल संध्याकाळी आलो, पाहिलं तर जेसीबी मी बघत होतो पण काल भेटला नाही मला जेसीबी. आज सकाळी तात्काळ मी जेसीबी बोलून या ठिकाणची जाण्याची व्यवस्था केलेली आहे. जिथे ओणके बिणके लाकडं बिकडे पडलेली होती ती लाकडं सगळी जेसीबी मार्फत काढलेली आहेत आणि ह्या तांबाडगेवाडीत ही 30-35 घरं आहेत. त्या घरा येण्या जाण्याचा मार्ग मी मोकळा करून दिलेला आहे आणि त्यांना सांगू इच्छितो की निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत यांच्या माध्यमातून या पुलासाठी 25 लाख रुपये मंजूर आहेत आणि या 25 लाख मंजूर आहेत तरी पण या पुलासाठी अजून 20 ते 25 लाखाची गरज आहे. निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याकडे मागणी करणार आहोत की तात्काळ आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे पूल जास्तीत जास्त उंच कसं होईल याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.